नमस्कार. प्रांजल लेडीज टेलरमध्ये आपलं स्वागत आहे. आपण 40 चेस्टचा 40 छातीचा प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग करणार आहोत. आपल्या ब्लाऊजची उंची ही 15 आहे, तर आपण 16 इंच घेणार आहोत. 1 इंचही वाढवून घेणार आहोत. 40 चेस्ट असून सुद्धा आपण 5.5 इंचाचा शोल्डर घेणार आहोत, कारण गळा हा खूप डीप आहे आणि आर्महोल हा मोंढा हा आपण 6 इंचाचा घेणार आहोत. छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच मार्जिन घेणार आहोत. 40 छाती आहे, तर चौथा भाग हा 10 इंच प्लस 2 इंच मार्जिन घेणार आहोत. आपलं हे जे माप आहे हे आपण ब्लाऊजवरून घेतलेलं आहे. आपल्या ब्लाऊजचा कंबर घेर हा 36 इंचाचा आहे, तर 9 इंच 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच एक्स्ट्रा. तर इथे आपण गळ्याची जी खोली आहे मधली ती 2.25 इंच घेतली आहे. मुंढ्याला आपण तिथे 1.5 इंच घेऊन आकार देऊन घेतलेला आहे. पाठीमागे 4 इंच टक्ससाठी आणि उभा 4.5 इंच असा आपण टक्स घेणार आहोत. आता जे काय आपल्या गळ्याची उंची असेल त्यानुसार आपण इथे खूण करून घेतलेली आहे. आपला डीप नेक आहे, त्यामुळे आपण इथे 3 इंच आणि वरती 2.25 आणि गळ्याचा आकार इथे देऊन घेणार आहोत. गोल आकाराचा गळा आहे, सिंपल. त्याप्रमाणे गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे इथे. आता आपण बॅक पार्ट कट करून घेणार आहोत. गळ्याच्या तिथे थोडंसं आपण 2 पॉईंटने असं समोरून खाली घेतलेलं आहे, म्हणजे क्रॉस हे केलेलं आहे, कारण मग गळा उतरू नये म्हणून थोडंसं. आणि आपण इथे बॅक पार्ट कट करून घेऊया. बॅक पार्ट इथे आपण कट करून घेतलेला आहे, तो आपण त्या कापडावरती कसा बसेल तो पाहत आहोत. तर मी ओपन साईडने बसून घेतलेला आहे. 2 लेयर आहेत हे कापडांचे, तर ओपन लेयरने आपण तो बसवला आहे. आपल्याला अर्ध्या इंचाची हुक व लूप यासाठी अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडणं आवश्यक आहे. त्यानुसार आपण लाईन खिचून घ्यायची. बरोबर इथे अर्ध्या इंचाची आपण लाईन खेचून घेतलेली आहे आणि बॅक पार्ट व्यवस्थित त्या अर्ध्या इंचाच्या पुढे असा मांडून घ्यायचा, अर्धा इंच सोडून. आणि जसा आहे बॅक पार्ट तसा आकार खडूने काढून घ्यायचा, कारण आर्महोल राऊंड हा आपण प्रिन्स कटमध्ये नंतर देतो. जेव्हा आपण पार्ट जॉईंट करतो तेव्हा तो आर्महोल राऊंड देतो आपण. तर इथे गळा पुढच्या गळ्याचं माप घेत आहे, तर 7 इंचचा गळा आहे आणि 2.5 इंचाचं असं तिथे हे केलेलं आहे आणि गळ्याचा आकार दिला आहे, देत आहे तिथे. आता पूर्ण उंचीमध्ये फ्रंट साईडला आपण अर्धा इंच
अजून जास्त घेत आहोत, म्हणजे उंची होती आपली 15, बॅक पार्टमध्ये 1 इंच मिळवलं झालं 16 आणि फ्रंट पार्टला आपण घेणार आहोत 16.5, म्हणजे एकूण मापामध्ये 1.5 इंच, एकूण उंचीमध्ये आपण 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे. तर आपण इथे फिटिंगमध्ये 1 इंचचं वरती आणि खाली आपण 2 इंचाने वाढवून घेतलेलं आहे. वरती 1 इंच आणि खाली 2 इंचाने वाढवून घेतलेलं आहे. परत एकदा मी चेक करत आहे उंची बरोबर आहे की नाही. तर इथे उंची बरोबर आहे. आता आपल्याला समोरून टक्स जो द्यायचा आहे, प्रिन्स कटचा जो कट द्यायचा आहे, तो 3.5 वरती घेऊन एक खूण करून घ्यायची आणि 2 इंचाचा आपल्याला टक्समधला त्या जो आपण प्रिन्स कटचं देणार आहोत त्यामध्ये 2 इंचाचं अंतर ठेवायचं आहे. 2 इंच उभे आता आपण इथे उंचीनुसार आपला जो पॉईंट आहे प्रिन्स कटचा तो 10.5 वरती येत आहे. उंचीनुसार पॉईंट थोडाफार अर्धा इंचाने मागे पुढे होऊ शकतो. तर हा आपला 10.5 इंचावरती आहे. सरळ रेषा खिचून घ्यायची आपल्या टक्स पॉईंटवरती आणि वरचा आकार हा आर्महोल राऊंडकडे जाईल आणि खाली प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी थोडंसं क्रॉस करून घेते. समोरचं जे आहे ना माऊ हुक लुकायचं जरा थोडंसं म्हणजे असं मोठं येत नाही, म्हणून मी अर्धा इंचाने समोरून आणि अर्धा इंचाने बॅक साईडने, नाही तर मग आपला फ्रंटचं कापड जे आपण फिटिंग करतो ती साईड मोठी होऊ शकते. आणि आता आपण इथे कटिंग करून घेऊया. एकदम छान बसतो हा ब्लाऊज. प्रिन्स कटचा जो मधला जो गॅप आहे तो कट करून घेतला. तर आपला हा फ्रंट भाग कटिंग तयार झालेली आहे. जोडल्यानंतर हा असा येईल आणि नंतर आपण मुंढ्याला आकार देऊन घेऊया. तर हा आहे बॅक पार्ट, हा आहे फ्रंट पार्ट. हे दोन्ही बाजूला ठेवूया आणि आता आपण बाहीची कटिंग करूया. तर या इथे मला जेवढी बाही कटिंग करायची तिची उंची व साईजनुसार मी कट केलेला आहे, कापड घेतलेला आहे. इथे 40 चेस्टचा ब्लाऊज होता, उंची भरपूर होती याची, म्हणून मी इथे 1.5 मीटर कापड घेतलेलं आहे. तर इथे माझी बाही 6 इंचाची आहे, प्लस 1 इंच मी त्यामध्ये असं 7 इंच घेतलं आहे. आणि बाहीची गडी ही छातीचा चौथा भाग, म्हणजे छाती 40 इंच आहे, तर मी इथे 10 इंचाची घेतलेली आहे. आता जे नवीन शिकत आहेत त्यांनी 10.5 घेतली तरी चालेल, पण ही बाही कमी वगैरे पडत नाही. आपण छातीचा चौथा भाग घेतला की बरोबर होते. तर इथे मी 3 इंचावरती खोली दिलेली आहे बाहीला आणि बाहीचा आकार दिलेला आहे. त्यानंतर अर्ध्या इंचावर सोडून दुसरा आकार म्हणजे जो समोर येतो तो आकार देऊन घेतलेला आहे. ते आपण बाही कटिंग करून घेऊया. इथे
इथे आपण बाहीला ओपन करून घेऊया. 2 पार्ट आहेत आपले हे. आणि आपण जो पुढचा भाग आहे त्याचंच पार्ट वरती उचललेला आहे आणि तो पुढचा जो भाग आहे बाहीचा तो कट करून घेऊया. पहा बरोबर कर्व आकारामध्ये ते कट करून घेतलेलं आहे अर्ध्या इंचाचं. हे सोडून इथे बाहीला मधोमध कट करून घेऊया. थोडासा कट दिला आहे छोटासा नॉच की हे मधला भाग आहे म्हणून. तर इथे आपला बॅक, हे आपला फ्रंट प्रिन्स कटचा आणि ही आपली बाही. आता आपण याला मेन कापडवरती कटिंग करूया. आणि पहा हा ब्लाऊज मी शिवलेला आहे. त्याला पप पहा मस्त आला आहे. खूप छान झाला आहे हा ब्लाऊज. 40 चेस्टचा आहे. एवढा छान पप होतो याला. आणि हा बॅक आहे. त्यावरती मी लेस लावून घेतलेली आहे. अशाच नवनवीन कटिंग शिकण्यासाठी प्रांजल लेडीज टेलरला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.